केला म्हणजे माझं कामच संपला. मग मंडळी परत आले. मग एक गोष्ट विचारू शकतो, जे आपल्या मनामध्ये आहे ते बोलायला किती टाइम लागतो? माझ्याकडे तर 3 मिनिटं आहे. मग चला मग चालू करूया आपला हा ब्लॉग. जगह जैसी ठीक नहीं है, मेरा मन तो खुले नहीं. मैं मेरी फेवरेट जगह पे लेके चलता हूँ, वो भी एक बेल में. चलिए. प्लेस माझी आवडती जागामधून आहे जिथं माझं मन हलका होतो आणि मन खुलतो पण. त्यामुळे तर आता आपला पहिला टॉपिक असणार आहे, जसं मला बघता येत ना, अलोन आहे, खूप एकटा पण आहे. पण मी फुल त्या टाईपचा एकटा नाही की माझ्यासोबत कोण बोलत नाही, माझ्यासोबत कोण चालत नाही तर ते घेऊन मी बसून रडणार आहे. मी त्याच्यामधला नाही. मी फुल टू ओपन माइंडेड आहे. माझ्यासोबत अगर मला कुठला एक पर्टिक्युलर पर्सन सोडून गेला नाही तर त्याच्याशी बहितर पण येऊ शकतो. जे गमवलं आहे त्याशी चांगला कमवायला पण भेटू शकतो. माझ्यासाठी तर जो पण व्यक्ती आहे ना एकटा आहे ना, तू माझ्या मित्रा एकटा पडलेला आहेस, शांत हो, टेन्शन नको घेऊ. आर ब्लॉग आहे, आर ब्लॉगर आहे, आर ब्लॉगची फॅमिली मेंबर आहेस तू. मुली का मुलं आपल्याला सगळे ठीक आहे, आपलीच फॅमिली आहेत. ठीक आहे. हा सेकंड टॉपिक हे असणार आहे, माझा खूप पर्सनल टॉपिक होता. ही जी कॅटेगरी टाकली आहे ना पोरांची, पडाकू ना अभ्यास करणारा पण त्याच्यामध्ये जो पिसतो ना, हार्डवर्क करणारा मुलगा, जो त्या जागेवर पोचायला बघतोय पण त्याला त्याच कॅटेगरीमध्ये टाकतात. कशाला टाकतात त्या कॅटेगरीमध्ये? तो अभ्यासच नाही करत. अरे त्याचे पुस्तकं बघा. जाऊन द्या, त्याच्या पुढे नाही बोल्या. आता आपण जाणार आहे आपल्या आता टॉपिक आपला हे आहे की एकट्यामध्ये मी हे चालू नाही करू शकत ब्रो. का एक मुलीला पण बोलू शकतो. तर भाई अशी कुठलीच गोष्ट नाही जे तू चालू नाही करू शकत. आपला कुठला गोल आहे ना तो फोकस कर. मग तो फोकस झाला, तुला भेटला ना तुझा ड्रीम, की मला हे करायचंच आहे, एकट्याचा एकटा, मी एकटा आहे, मी करू नाही शकत, हे जे एक्सक्युजेस आहे ना घेऊन बसलास तर तुझ्यासोबत कायच नाही होणार बाबा. तर ह्याच्यासाठी बोलतो, एकटा असलास तर खूप काय करू शकतात. कारण की 2 जण असले ना, मी करणार मग तो करणार, मग त्याच्या व्हायच्या नंतर मी ते करू शकणार. त्याच्यामुळे मी केला म्हणजे माझं कामच संपला. म्हणजे त्याच्यामुळेच बोलतोय. तर फटाफट एकट्यामध्येच काय नाही, पण तू पहिला चालू कर की आपला हा जो ब्लॉग आहे आज आता इकडं संपत आलाय. आणि हा पूर्ण ब्लॉगचा आज मुद्दा एवढाच होता की मनामध्ये जी गोष्ट आहे ना ती आपली फॅमिली मेंबरला तरी सांगितला पाहिजे. तर माझ्यासोबत कोण आहे नाही, पण माझ्याकडे हा चॅनल आहे. चॅनल म्हणजे ही माझी फॅमिली आहे. मी माझी जी पण मनामधली गोष्ट आहे ती माझ्या फॅमिलीला सांगू शकतो. त्यामुळे